नमस्कार. अवयवदानाच्या चर्चेमध्ये आज आपण एका विशेष अतिथींना बोलवलेलं आहे. आपले आजचे अतिथी आहेत आरती गोखले मॅडम. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये अवयवदानाची ही जी चळवळ चालू झाली, त्याच्यामध्ये मॅडमचा खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे. गेली 35 वर्ष मॅडम या क्षेत्रात काम करत आहेत. अवयवदानामध्ये एकीकडे एक कुटुंब आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीला हरवत असतं, तर दुसरीकडे एक कुटुंब ह्या अवयवांमुळे, अनेक कुटुंब ह्या अवयवांमुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला एक नवीन आयुष्याची उभारी देत असतात. तर या हो आणि नाहीच्या दोलायमान परिस्थितीमध्ये मॅडम तुम्ही बरीच वर्ष आणि बऱ्याचदा गेलेले आहात. मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे विचारावंसं वाटतंय की ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय आलात? ॲक्च्युली मी फर्ग्युसन कॉलेजमधनं BA केलंय सोशिओलॉजीमध्ये आणि माझ्या घरी असं वातावरण होतं की माझे स्वतःचे वडील हे पोलिओग्रस्त होते आणि माझे चुलत आजोबा जे आमच्याच घरी राहायचे, त्यांच्या दोन्ही पायांवरनं 1940 किंवा 42 साली असेल, पायावरनं रेल्वे गेल्यामुळे त्या रेल्वे अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले होते. आणि घरामध्ये दोघंही अपंग मंडळी, पण संपूर्णपणे स्वावलंबी आणि सोशल वर्कमध्ये खूप इंटरेस्ट असलेली किंवा सामाजिक कार्य म्हणण्यापेक्षा घरामध्ये जर अपंग व्यक्ती आहे तर आपण सहानुभूती की थांबा मी तुम्हाला पाणी देते हे दे. पण ते दोघंही असे होते की नाही आमचं काही करायचं नाही आणि आम्ही आमचं आमचं करतो आणि त्याच्यामधनं समाव मला सोशल वर्कशी रिलेटेड काहीतरी करायचं असं एक डोक्यात होतं. मग मी MSW केलं मेडिकल आणि सायकॅट्रीमध्ये कर्वे इन्स्टिट्यूटमधून. MSW म्हणजे मेडिकल सोशल वर्कर. सोशल सायन्सेसमध्ये मास्टर्स डिग्री. आणि मग मी रुबी हॉल क्लिनिकमध्ये जवळजवळ 19 वर्ष मेडिकल सोशल वर्कर असं जॉब करू लागले. आणि मग मला डॉक्टर हुपरीकर, डॉक्टर प्राची साठे यांच्याबरोबर राहून इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये अतिदक्षता विभागात पेशंट असतात. त्यांना ग्रीफ काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. आणि त्याच वेळेस 1994 साली हा ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट म्हणजे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये मेंदूमृत ही व्याख्या क्लिनिकल डेथ हे जेव्हा इंट्रोड्यूस झालं, तेव्हा ते शिकत 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 त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग मी हळूहळू पुढे सरकत मग मी बार्सिलोनाला गेले. मला बार्सिलोना युनिव्हर्सिटीची ॲडव्हान्स डिप्लोमा करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली होती. जगातनं 52 विद्यार्थी आले होते, त्याच्यात मी एकटीच होते की मला स्कॉलरशिप मिळाली होती. आणि मग मी इथे आल्यानंतर ते इम्प्लिमेंट करावं असं पण आपल्याकडे फार अवेअरनेस त्यावेळेस तर अजिबातच नव्हता. आणि मग 1997 साली पहिलं रुबी हॉलमध्येच ऑर्गन डोनेशन झालं. डॉक्टर उपरीकर जे नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर प्राची साठे या सगळ्यांच्या संयुक्त टीमवर्क, शेवटी हे टीमवर्क आहे. असं ते पुढे-पुढे होत गेलं आणि आता मी अजून ह्याच्यात आहे ZTCCमध्ये गेली 13 वर्ष काम करते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. करेक्ट. तर असे महाराष्ट्रामध्ये किती ZTCC आहेत? महाराष्ट्रामध्ये 4 ZTCC आहेत. मुंबई ही पहिली ZTCC स्थापन झाली 99 साली. त्या पाठोपाठ पुणे, मग औरंगाबाद आणि मग नागपूर. आणि भारतात? भारतामध्ये ZTCC नाहीये. 2016 साली नोटो ही नॅशनल रिफॉर्म आलं. तर नोटो म्हणजे ही नॅशनल रिफॉर्म आहे. त्याच्या अंडर रिजन येतात. त्याला रोटो म्हटलं जातं आणि रोटोच्या अंडर सोटो. तर सोटो म्हणजे स्टेट अथॉरिटी आणि ती स्टेट अथॉरिटी म्हणजे महाराष्ट्रामध्ये ZTCC असं आहे. त्यामुळे बाकीच्या ह्याच्यामध्ये सोटो काम करतं म्हणजे वी आर सोटो. पण ZTCCची स्थापना ही महाराष्ट्र राज्य आधी झाली होती. आरोग्य विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे तेच काम आता सगळ्यांना काम करायला लागून सुद्धा साधारण 25 वर्षापेक्षा जास्त झाली आहे आणि तेच कंटिन्यू. महाराष्ट्रामध्ये असे 4 जे ZTCC आहेत, त्यातला जो पुणे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन आहे, ते सगळं गेली 15 वर्ष तुम्ही बघताय. म्हणजे मी तिथे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन ऑफिसर म्हणून काम करते. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन ऑफिसरच्या कामाचं स्वरूप साधारण काय असतं?
कामाचं स्वरूप म्हणजे पहिली गोष्ट ZTCCचंच कामाचं स्वरूप असं आहे, की ज्या रुग्णांना ट्रान्सप्लांट करून घेण्याची गरज असते. मग त्याच्यामध्ये किडनी आहे, लिव्हर, हार्ट, लंग, पॅनक्रियाज, स्मॉल बॉयल इंटेस्टाईन. तर त्या पेशंटना आता किडनी कसं आहे, की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की जिवंतपणे एक किडनी पण डोनेट केली जाऊ शकते. आणि लिव्हर, हार्ट हे तर जिवंतपणे नाही देता येऊ शकत. मग त्याच्यासाठी ही जी मेंदूमृत संकल्पना आहे, तर त्या अंतर्गत जेव्हा कोणी पेशंट ब्रेन डेड किंवा मेंदूमृत अवस्थेमध्ये असतो, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, मग त्याच्या ऑर्गन्सचं ॲलोकेशन आणि डिस्ट्रिब्युशन म्हणजे योग्य त्या रुग्णाला ती किडनी किंवा लिव्हर म्हणा, हे जे ऑर्गन्स आहेत, ते योग्य तऱ्हेने पोहोचवणं किंवा त्याचं डिस्ट्रिब्युशन करणं, ॲलोकेशन करणं ॲज पर दी गाईडलाईन्स. हे मेन काम आहे आणि ॲलोकेशनमध्ये येणारे अनेक बरेच कोऑर्डिनेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर आहे. किडनीच्या पेशंटसाठी क्रॉसमॅच सॅम्पलचं म्हणजे अरेंजमेंट करणं. प्रिसिपियंट चं स्कोरिंग सिस्टीम आहे. तर ती सगळी आमची वेब बेस्ड सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये कुठेही मॅन्युअली काम चालत नाही. तर ती सिस्टीममध्ये असं आहे, की तुम्ही ते सगळं वेब बेस्ड आहे म्हणजे आणि क्रिस्टल क्लिअर आहे. एनिबडी टप्प्याटप्प्याने आपण हे सगळं घेऊया पुढे. प्रेक्षकांना मला हे आवर्जून इथे सांगावंसं वाटेल, की अवयवदान हे 2 प्रकारे करता येतं. एक तर जिवंत व्यक्ती ज्याला 2 त्याच प्रकारचे अवयव आहेत, तो त्यातला एक अवयव देऊ शकतो. जसं काही अ, नातलगांमध्ये लिव्हर किंवा किडनीचं दान आपण दिलेलं म्हणजे डोनेशन आपण रुटीनली बघतो. आणि मृत माणसांमध्ये म्हणजे मृत म्हणजे ते पूर्ण मृत झालेले नसतात. त्याला आपण मेंदू मृत ब्रेन डेड म्हणतो. ते कॉर्निया, लंग्स म्हणजे डोळ्यांची बुब्बुळं म्हणतात ना, बुब्बुळं, लंग्स, इंटेस्टाईन, लिव्हर, हार्ट, किडनीज असे अनेक अवयव देऊ शकतात. आणि हे अवयव देण्याची गरज भासते कारण आपल्याकडे ह्या अवयवांची गरज असलेले प्रचंड प्रमाणात रुग्ण आहेत, ज्यांना हे जर अवयव मिळाले तर त्यांचं उर्वरित आयुष्य ते नॉर्मल पद्धतीनं जगू शकतात. ह्या सगळ्याची सुरुवात मॅडम तुम्ही म्हणताय तसं 95 साली झाली. तुम्हाला तुमचा पहिला ऑर्गन डोनेशनचा पेशंट आठवतो का? त्याची काही कथा आहे का? हो, कथा म्हणजे मुळामध्ये ब्रेन डेड ही संकल्पना आम्हा सगळ्यांना पण नवीन होती आणि ती नवीन असताना म्हणजे असं होतं, की आता ह्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणजे डोनरच्या फॅमिली मेंबर्सना कसं सांगायचं, की हा जिवंत आहे म्हणायचं का मृत आहे? म्हणजे काय कारण व्हेंटिलेटरवरती तो श्वास घेत असतो, तिकडे ECG दिसत असतो, ब्लड प्रेशर दिसतंय. म्हणजे मग हा नेमका मृत आहे, की जिवंत आहे? काय म्हणायचं याला? पण समहाऊ ते इंटेन्सिव्हिस्टनी एक्सप्लेन करून आणि रॅपो एस्टॅब्लिशमेंट नातेवाईकांशी जवळीक निर्माण करणं हा खूप मोठा गरजेचा भाग आहे. त्याशिवाय नातेवाईक तुम्हाला ऑर्गन डोनेशनसाठी कधीच हो म्हणणार नाही आणि त्यांना जोपर्यंत हे पटत नाही, की तो मेंदूमृत अवस्थेत आहे म्हणजेच त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पहिली केस तर खूपच म्हणजे चॅलेंजिंग. चॅलेंजिंग होती. आम्ही साधारण 48 तास तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो सलग. एकदा आज गेल्यावर 48 तासांनी ते झालं आणि असं कोणीतरी काहीतरी वावटळ उठवतं म्हणतात ना, "अरे, ते बघा तुमचे ऑर्गन्स काढून घेतायत, आता ते विकणार आहेत," असं-तसं आणि मग खूप गैरसमज, भरपूर मॉब जमला होता. पण समहाऊ ते त्यांना समजावून सांगितल्यानंतर आणि दुसरी गोष्ट त्या पेशंटचे नातेवाईकच अ, त्या हॉस्पिटलमध्येच आधी ट्रीटमेंट घेत असल्यामुळे त्यांचा थोडा सिस्टीमवरती विश्वास. विश्वास होता. पण आता आता इतकी वर्ष पुढे गेल्यानंतर त्या केसेसमध्ये आता नक्कीच डेव्हलपमेंट झाली की लोकांना निदान अवयवदान काय आहे हे समजतं. ही आमच्या गप्पा ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, की शेवटपर्यंत ह्या आमच्या गप्पा तुम्ही जरूर ऐका. कारण अशा गेल्या 35 वर्षाच्या मॅडमच्या अनुभवातल्या अनेक कथा मॅडम आज आपल्याशी शेअर करणार आहेत आणि मला खात्री आहे, की यातली प्रत्येक कथा आपल्याला सगळ्यांना काहीतरी शिकवून जाणार आहे. कारण अवयवदान हा खूप एक भावनिक भाग आहे. हो. अवयव देणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा कारण त्यांची अतिशय जवळची व्यक्ती आज या जगातनं जाती आहे. पण ती व्यक्ती जात असतानाही ती एक अतिशय नोबल काम करून जाते आहे, की त्याच्यामुळे अनेक व्यक्तींना जीवनदान मिळणार आहे आणि ज्यांना हे अवयव मिळत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप एक मोठी गोष्ट आहे. निश्चितच, निश्चितच.
ह्या अवयवदानाच्या कार्यामध्ये नेमकं कोण-कोण सहभागी असतं असं आपण म्हणू शकू? असं बघायला गेलं तर हॉस्पिटलमधले जे सफाई कामगार असतात, तिथपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सगळेजण ह्याच्यामध्ये सहभागी असतात आणि पोलिसांचा ह्याच्यामध्ये ना खूप मोठा रोल आहे. जेव्हा ग्रीन कॉरिडॉर म्हणजे मला आठवतंय, की 2015 साली आम्ही एका फिल्मचं म्हणजे ह्याच अवयवदानाच्या साठी ZTCCनी एक फिल्म प्रोड्यूस केलेली आहे, फिर जिंदगी म्हणून. त्याचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शूटिंग चालू होतं आणि पुण्यातल्याच एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेचं ऑर्गन डोनेशन होत होतं आणि तिच्या मिस्टरांनी सांगितलं, की हिचं हार्ट पण म्हणजे सगळे ऑर्गन्स घ्या. मग आता हार्टसाठी तेव्हा पुण्यामध्ये 2015 साली पेशंट नव्हते. कुठल्याही हॉस्पिटलला परवानगी नव्हती. फक्त मुंबईमध्ये 1-2 हॉस्पिटल्सना परवानगी होती. मग असं ठरवलं, की हे वाया नाही जाता कामा. कारण जर कन्सेंट दिली आहे, तर ते ऑर्गन डोनेशन झालं पाहिजे. त्या डोनरचाही आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. निश्चितच. तर मग कसं करायचं? मग ते सगळं अलोकेशनप्रमाणे ते हार्ट मुंबईच्या एका मुलाला द्यायचं म्हणजे निश्चित झालं. मग आम्हाला मुंबईमधनं मला विचारणा झाली, की "मॅडम ग्रीन कॉरिडॉर तयार करा." मी म्हटलं, "म्हणजे काय करायचं?" तर म्हणे, "अहो ग्रीन कॉरिडॉर करा. सगळे रस्त्यांवरती ट्रॅफिक थांबवा आणि मग तरच गाडी लवकर पोहोचेल." म्हटलं, "अच्छा असं पण करता येतं का?" "बरं, मग मी आता काय करू?" म्हटलं. मग त्यांनी मला मुंबईतनं गाईड केलं. मी इथे पुण्यात डी-सी-पी ट्रॅफिक होते त्यांना सांगितलं, की असं-असं अ, आहे तर तुम्हाला ग्रीन कॉरिडॉर करायचा आहे. तर ते म्हणाले, की "अहो ते राजकारण्यांना करतात." म्हटलं, "हो ठीक आहे, पण आत्ता आपल्याला या पेशंटचं हार्ट घेऊन जायचंय." तर म्हणे, "अहो काय सांगता? असं हार्ट घेऊन जाता येतं?" म्हणलं, "हो, घेऊन जाता येतं आणि ते पहिल्यांदाच इथनं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जरा यंत्रणा हे करा." मग मी मंगेशकर हॉस्पिटलमधनं सारखी त्यांच्याशी ना फोनवर बोलत होते. शेवटी एक वेळ अशी आली, ते म्हणाले, "अहो मॅडम तुम्ही आहात कोण? काय म्हणे तुम्ही फोनवरनं म्हणे मला सारखे इन्स्ट्रक्शन्स देताय आणि मी का तुमचं ऐकू?" म्हटलं, "मी ते तुम्हाला उद्या सांगते, पण तुम्ही आज हे काम करा." आणि त्यांनी खूप सुंदर हे केलं आणि पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलपासनं एअरपोर्टपर्यंत ते 6 मिनिटात घेऊन गेले हार्ट आणि तिथून पुढे मुंबईत एअरक्राफ्टनी आणि तिथून फॉर्टिस हॉस्पिटलला पण फॉर्टिसलाच म्हणजे तेव्हा हे होतं आणि तेव्हा असंच 5-6 मिनिटामध्ये. तर तेव्हामुळे त्या प्रसंगानंतर पोलिसांमध्ये पण असा एक हे एक जोश निर्माण झाला, की हे काहीतरी वेगळं आहे आणि त्यातलाच एक म्हणजे ग्रीन कॉरिडॉर संदर्भातला खूप छान अनुभव असा आहे. असंच ग्रीन कॉरिडॉर करत असतानाच मी नेहमी पोलिसांच्या संपर्कात असते. त्यांना सांगते, की ही पुढे एकदा पुणे शहरमधनं ग्रामीण, मग पी-सी-एम-सी, मग पुढे हद्द गेली की किंवा एअरपोर्टवरनं चेन्नईला गेलं, असं. तर एकदा एक्सप्रेसवेवरनं मुंबईवरनं हार्ट पुण्याला येत होतं, पुण्यातल्या एका हॉस्पिटलला. तर मला एका कॉन्स्टेबल म्हणजे ह्याला होते ग्रीन कलरला. त्यांचा फोन आला, की "गोखले मॅडम बोलताय ना?" मी म्हटलं, "हो." तर म्हणे, "मी हायवे म्हणजे एक्सप्रेसवेचा हवालदार आहे आणि तुमची ॲम्ब्युलन्स म्हणे ऑर्गन घेऊन, हार्ट घेऊन आत्ताच पास झाली, पुढच्या हद्दीत गेली आहे." म्हटलं, "बरं ठीक आहे, थँक यू." तर म्हणाले, की "मॅडम एक गोष्ट सांगू का तुम्हाला?" म्हटलं, "सांगा ना." तर म्हणे, "आम्ही ना आत्ता त्या" म्हणजे आम्ही ना रे, मी. म्हटलं, "हां, बोला." तर म्हणे, "मी त्या ॲम्ब्युलन्सवरती ना आत्ता गुलाबांच्या पाकळ्या उधळल्या." मी म्हटलं, "का बरं म्हणजे? तुम्ही का उधळल्यात? काय कारण?" तर म्हणाले, "अहो मॅडम 3 वर्षांपूर्वी पुण्यातनं ह्याच मुंबईतल्या हॉस्पिटलला हार्ट गेलं होतं आणि ते हार्ट माझ्या मुलाला बसलं होतं आणि माझा मुलगा तेव्हा 17 वर्षांचा होता आणि आता तो 20 वर्षांचा आहे आणि तो खूप छान आयुष्य जगतोय आणि तसंच सिमिलरली हार्ट आता मुंबईतनं पुण्यातल्या कोणासाठी तरी जातंय आणि म्हणून त्याला श्रद्धांजली म्हणून म्हणे मी गुलाबाच्या पाकळ्या त्याला वाहिल्यात." वाह! मॅडम, मी हे ऐकतोय तर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेले तर आहेत. मी कधीच विसरणार नाही हा प्रसंग, की तो कायम मग त्यांनी हे सांगितलं मी म्हटलं, "तुमचं खरंच कौतुक आहे आणि पेशंटला बरं वाटू देत त्याही." असं ते याच निगडीत माझा पुढचा प्रश्न आहे, की मॅडम 35 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात. 95 साली 1
पासून आज 2026 साली 70-80 पुण्यात ऑर्गन ट्रान्सप्लांट होत आहेत. तुम्हाला काय वाटतं, की आपण आता या अवयवदानाच्या कुठल्या टप्प्यात आहोत? मी मगाशी म्हटलं तसं हे टीमवर्क आहे आणि 97 साली पहिला डोनर झाला. त्याच्यानंतर आज आता 2026 साली म्हणजे ऑलमोस्ट 29 वर्षांनंतर आपण खूप प्रगती केली आहे. पण असं म्हणायला हरकत नाही, की निदान आता ऑर्गन डोनेशन म्हणजे काय आहे, हे तरी लोकांना सांगायला लागत नाही. बऱ्याचदा ब्रेन डेड आहे पेशंट असं म्हटल्यानंतर कित्येकदा लोकं आपणहून म्हणतात, "मग आम्हाला त्यांचं अवयवदान करायचंय. मग जमत असेल तर ती प्रोसेस करा." पण तरीसुद्धा अजून आपल्याकडे समाजामध्ये ऑर्गन डोनेशनचं कन्सेंट देण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि ते मात्र वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी अजून जास्त गव्हर्नमेंट लेव्हलवरती म्हणा किंवा अजून एन-जी-ओजनी असं जास्त प्रयत्न करायला हवे. या प्रयत्नांमध्ये रिबर्थ सारखी पुण्यातली जी संस्था आहे, हो, निश्चितच. ती खूप छान प्रयत्न करते आहे. हो. तुमचा रिबर्थचा अनुभव कसा आहे? रिबर्थचा अनुभव म्हणजे मला रिबर्थबद्दल असं कायमच नेहमी वाटतं, की हे जे सगळे म्हणजे राजेश शेट्टी जे आहेत आणि पंकज मोदानी आहेत, तर हे आता त्यांची आणि माझी ओळख होऊन सुद्धा गेली 10 वर्ष झाली. तर मला नेहमी असं वाटायचं, की ह्यांच्या घरात मग कोणीतरी पेशंट डायलिसिसवर असेल किंवा कोणीतरी लिव्हरने आजारी आहे का? असं मला नेहमी वाटायचं. तर मी जरा-जरा ओळख झाल्यावर विचारलं, की तुम्ही या क्षेत्रात कसे काय? तर म्हणे, "नाही काही आमच्या घरी कोणीही पेशंट नाही, काही नाहीये." म्हणून मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. निस्वार्थीपणाने रिबर्थची सगळीच लोकं निस्वार्थपणाने अवयवदानाचा प्रचार करण्यासाठी सतत अ, तत्पर असतात. आणखीन त्यांना खूप इंटरेस्ट आहे आणि ते प्रयत्नही करतात. आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे 2 वर्षापूर्वी ज्यांनी जो ग्रीन कॉरिडॉर हा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन जी घेते त्याच्यासाठी त्यांना नोटोच्या स्तरावरती रिकॉग्निशन मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अख्ख्या भारत देशात अशी कन्सेप्ट असलेले हे एकमेव रिबर्थ फाउंडेशन आहे. त्यामुळे त्यांची नोटोनी म्हणजे डॉक्टर अनिल कुमारांनी मी आणि राजेशभाई आम्ही जेव्हा गेलो नोटोच्या फंक्शनला दरवर्षी आता ते 3 ऑगस्टला असतं. तेव्हा त्यांनी फक्त एवढंच म्हणलं, "आप वो फिल्म कॉम्पिटिशन लेते हो वही हो ना रिबर्थ फाउंडेशन के." म्हणजे किती मोठी पावती आहे ना ही. खरंच. तर म्हणजे त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहेच प्रश्न. मला हे अभिमानानं इथं नमूद करावंसं वाटतंय, की मी सुद्धा एक रिबर्थचा कार्यकर्ता आहे आणि रिबर्थचे जे फाउंडर आहेत राजेश शेट्टी, त्यांचा आम्ही एक खूप सुंदर इंटरव्ह्यू केलेला आहे आणि त्या इंटरव्ह्यूची लिंकही आम्ही या इंटरव्ह्यूच्या खाली देऊ. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर जरूर राजेश शेट्टी सरांचा हा सगळा प्रवास सुद्धा तुम्ही ऐका. आता ना आपण थोड्याशा ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदानाच्या लॉजिस्टिक्स किंवा समज गैरसमजाकडे वळूया. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आपल्याला जर अवयव मिळवायचा असेल, तर आपण ते सहज मॅनिप्युलेट करू शकतो. तर मला तुम्ही हे जरूर लोकांना सांगा, की हे किती शिस्तबद्ध पद्धतीनं आणि नियमाला धरून चालणारं काम आहे. प्रश्नच येत नाही काही. कारण ऑर्गन डोनेशनची कन्सेंट जेव्हा होते, मी मगाशी म्हटलं तसं, की ज्या प्रत्येक व्यक्तीला ऑर्गन ट्रान्सप्लांट करून घेण्याची गरज आहे, तो प्रत्येक पेशंट वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटल्सना ट्रान्सप्लांटची परमिशन आहे, तिथे रजिस्टर्ड असतो. आणि त्यांना ऑर्गनचं डिस्ट्रिब्युशन जेव्हा आम्ही करतो, तेव्हा असं मला किंवा माझ्या कलीग्सना किंवा आमच्या मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सना अशी स्वतंत्रता नाहीये, की हा ना माझ्या शेजारी राहतो, हा माझ्या ओळखीचा आहे, तो अमक्याचा चुलत भाऊ आहे, अमक्याची मावशी आहे. हे तिथे काहीही चालत नाही. म्हणजे मी नेहमी सांगते, की उद्या मला सुद्धा जर गरज पडली किडनीसाठी, तर मलाही लिस्टमधनं नाव नोंदवूनच ऑर्गन मिळणार आहे. कारण असं, की ज्या गाईडलाईन्स सगळ्या सेट केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी आपल्या आणि रोटोसोटोनी, तर त्या गाईडलाईन्सला धरूनच या ऑर्गनचं ॲलोकेशन होतं आणि तिथे कुठेही तुम्हाला आपल्या मनाने किंवा कंडिशनल डोनेशन असेल तर तसं हे काहीही करायला म्हणजे स्कोपच नाही आहे तसं काही करायला. तुम्ही सो करूच अतिशय शकत नाही. ट्रान्सपरंटली निश्चितच, निश्चितच. ही सगळी प्रक्रिया हो. चालते आणि ती सगळ्यांना ट्रान्सपरन्सी उपलब्ध असते. पण या ऑर्गन डोनेशनच्या प्रवासात अशा कंडिशनल काही अनुभव येतात का, की जिथे
डोनर फॅमिली तुम्हाला काही इंटरेस्टिंग अटी घालतात आणि आपल्याला त्यांचं काउन्सिलिंग करायला, असे काही किस्से असतील तर सांगा ना? अरे वा, भरपूर भरपूर आहेत. एक साधारण 23 वर्षाचा मुलगा होता. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होता. त्याच्या ऑर्गन डोनेशनची कन्सेंट त्याच्या आईनी आणि बहिणीने दिली होती. वडील हयात नव्हते म्हणून. आणि त्याचं हार्ट मुंबईला अलोकेट केलं होतं आणि तेव्हा लंग्स होत नव्हते. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि किडनी, लिव्हर सगळं ऑर्गन अलोकेशन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आज सगळं रात्रभर हे काम चाललं होतं आणि उद्या हे सकाळी सगळं ऑर्गन अलोकेशन, ट्रान्सप्लांट होऊन त्यांना बॉडी हँडओव्हर केली जाणार होती. तर आधी मला फोनवरनं त्या हॉस्पिटलचा, म्हणजे डोनर हॉस्पिटल जिथे तो मुलगा होता, तिथल्या कोऑर्डिनेटरचा फोन आला, की "आरती, ते म्हणतात की आम्हाला हार्ट कोणाला देणार आहे ना, तर त्याचं नाव हवंय." तर मी म्हटलं, "अगं सांग त्यांना, असं आपण कोणाचंच नाव, हार्ट नाही, किडनी नाही, लिव्हर, कुठल्याच ऑर्गन्सचं आपण नाही देऊ शकत." तर ते म्हणजे ऐकत नाही. म्हणलं मग काही त्याला उपाय नाही. पण मग ते नंतर तिथे शांत झाले. मी म्हटलं आता मॅटर सॉल्व्ह झाला बहुतेक. मग नेक्स्ट डे मी जेव्हा सकाळी 9ला मी रात्रभर जागले, काही झालं तरी ऑफिस 9ला उघडते. त्यामुळे मी 9ला ऑफिस उघडायला गेले, तर तिथे एक बाई बसल्या त्या माझ्या ऑफिसच्या दारामध्ये आणि त्या अशा रडत होत्या. तर मी म्हणले, "कोण बाई आहेत बाबा?" मी जवळ गेले. मी म्हटलं, "मावशी काय झालं? का रडताय?" "मला आरती गोखलेंना भेटायचंय." म्हणलं, "हो का?" म्हणलं, "अहो मीच आहे आरती गोखले." तर म्हणे, "मग उघडा ना ऑफिसचं तुमचं दार. मला आत बोलवा." म्हणलं, "बरं." मी म्हटलं, "आता ही बाई काय सांगणार आहे?" मी इतकी घाबरले. मी म्हटलं, "हरकत नाही." मग मी कुलूप उघडलं, त्यांना आत बोलावलं, बसल्या त्या, पाणी दिलं. तर त्या अशा कॅटाटोनिक झाल्यासारख्या माझ्याकडे सतत अशा एकटक बघत होत्या. मी आपला हात हलवला, म्हटलं, "मावशी काय झालं?" तर म्हणे, नाही काही नाही. मला इथे बसू द्यात." म्हटलं, "बरं बसा. पण तुम्ही कोण आहात? कुठल्या आहात? काय तुम्हाला हवंय? ते तरी मला सांगा." मग एक तासाभराने एक अजून बाई आल्या आणि मग त्या बाई आल्यानंतर त्या म्हणल्या, की "आता मी तुमच्याशी बोलते." म्हटलं, "बोला." तर म्हणे, "माझ्या मुलाचं हार्ट आत्ता काढलंय." "हां?" मी म्हटलं, "हार्ट काढलंय? कुठे?" तर म्हणे, "त्या हॉस्पिटलमध्ये." "तुम्हाला माहिती आहे की." म्हणे. मी म्हटलं, "मग तुम्ही इथे का आलायत?" तर म्हणे, "मला तुम्ही कोणाला देणार आहे त्याचं नाव सांगा." म्हटलं, "नाही, आम्ही असं सांगू शकत." आणि तर म्हणे, "मग पण मला ना माझा मुलगा त्या मुलात किंवा माणसात बघायला मिळेल." मी म्हटलं, "बरोबर आहे, पण आपण असं नाही करू शकत." तर मग त्यानंतर पण खूप रडल्या आणि मग नंतर गेल्या त्या तिथनं. तर मला वाटलं, की आता संपला हा विषय. संपला हा विषय. दुसऱ्या दिवशी मला मुंबईतल्या जिथे आम्ही हार्ट पाठवलं होतं, अलोकेट केलं होतं, तिथल्या कोऑर्डिनेटरचा फोन, की "अरे वो डोनर की माँ इधर आई है." म्हटलं, "उधर उसको कैसे पता चला?" तर कसं आहे, की काही गोष्टींच्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि बाजू आणि काहीची निगेटिव्ह बाजू असं, की आम्ही खूप उत्साहाने आणि ऑर्गन डोनेशनचा प्रचार व्हावा, या हेतूनी मीडियामध्ये लगेच देतो दुसऱ्या दिवशी, द्यायचो तेव्हा, की अमुक एका हॉस्पिटलमध्ये डोनेशन झालं. पेशंटची नावं नाही, पण हार्ट या हॉस्पिटलला गेलं, किडनी इकडे गेली, लिव्हर तिकडे गेलं. असं केल्यामुळे त्या बाईंनी पेपर वाचला आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ते हार्ट गेलं होतं, तिथे या बाई जाऊन पोहोचल्या मुंबईला. पण असंच आहे, की कंडिशनल डोनेशन इज नॉट अलाउड. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांना त्या मुलाला भेटून नाही दिलं. तर अशा अ, आपण न करता येण्यासारख्या पण अशा काही इंटरेस्टिंग अटी डोनर्सकडून येतात का? येतात ना. कित्येक वेळा येतात, की आमचा एक तर सांगलीवरनं पेशंट प्रत्येक जण मला वेगवेगळ्या फोन करत होता आणि त्याच डोनर संदर्भात, की आमचा डोनर आता आम्ही सांगलीतनं इकडे-इकडे एका या हॉस्पिटलला शिफ्ट केलाय. तर माझा ना आत्तेभाऊ आहे. तर तो डायलिसिसवरती आहे. म्हटलं, "पण तुमचा त्या डोनरशी काय संबंध?" मग तो त्या डोनरचाच आहे हो आत्तेभाऊ. एक आत्तेभाऊ, एक मामेभाऊ. म्हटलं, "याला किती सगळे अख्खं खानदान आहे का काय?" म्हटलं, डायलिसिसवरती." म्हटलं, "काहीही असलं तरी आम्ही असं नाही देऊ शकत." मग कित्येक जण मी म्हटलं मगाशी तसं, की आम्ही डोनेशन करायला तयार आहोत. पण ही किडनी अशा माणसाला गेली पाहिजे जो अजिबात नॉन-व्हेज खात नाही. मग असं नाही ठरवता येत ना. असं आम्ही कसं ठरवणार? म्हणून कित्येकदा डोनेशन आपण करतो तेव्हा अशा काही अटी, म्हणजे भावना असतात मला मान्य आहे. पण ती अट असू नये. कारण अट असली तर मग नाही होऊ शकत डोनेशन. कारण हे शेवटी दान आहे. आपण जसं म्हटलं, आता मी म्हटलं उद्या मी 10 साड्या दान करते एका महिला
असं माझं. पण ह्याच बाईने ती साडी नेसावी अशी अट मी नाही घालू शकत. असंच आहे. खरं आहे ना, जे आपण रक्तदानाबद्दल म्हणतो, की जे आपण रक्त देतो ते कुठल्या धर्माच्या, हां. कुठल्या जातीच्या, कुठल्या स्वभावाच्या, कुठल्या सेक्सच्या, कुठल्याच व्यक्तीला जाते हे आपल्याला कळत नाही. तेच अवयवदानाच्या बाबतीत खरं आहे, की हे पूर्णपणे ट्रान्सपरंट, विश्वासाचं आणि मानवाला पुनर्जीवन देणारं कार्य आहे. नाही त्याच्यामध्ये जात, धर्म हे काहीच आलं नाही पाहिजे. पण आता म्हणजे आय टेक लिबर्टी की धर्माच्याच बाबतीमध्ये मी जेव्हा रुबी हॉलमध्ये होते तेव्हाचा एक प्रसंग अगदी नवीन-नवीन हे ऑर्गन डोनेशन म्हणजे जस्ट एक 2-3 वर्ष झाली होती आणि तिथल्याच एक स्टाफ नर्स ज्या होत्या त्या हे झाल्या ब्रेन डेड झाल्या. त्यांचं अॅन्युरिझम क्लिपिंग झालं होतं आणि नंतर शी डिक्लेअर्ड ब्रेन डेड. तिच्या 2 बहिणी मुंबईमधल्या काही हॉस्पिटलमध्ये स्टाफ सिस्टरच होत्या. आणखीन तिच्या मिस्टरांनी कन्सेंट दिली, की ऑर्गन डोनेशन तेव्हा फक्त किडनी होत होतं, बाकी कुठे लिव्हर पण होत नव्हतं. ही 2000 सालची गोष्ट आहे, 26 वर्षांपूर्वी. तर ऑर्गन डोनेशनची कन्सेंट दिली. आणखीन असं दुपारी वगैरे कन्सेंट झाली आणि रात्री 8:00-8:30ला त्या सिस्टरचे मिस्टर आले माझ्याकडे. ते म्हणाले, की मॅडम ते आमचे प्रीस्ट आम्हाला खूप त्रास देतायत." म्हटलं, "काय झालं?" तर म्हणे, "नाही, ते म्हणतायत हे असं ब्रेन वगैरे असलं काही नसतं. ते जिवंत आहे आणि जिवंतपणीच ऑर्गन काढून घेणार आहेत आणि असं-तसं. तर काय करायचं?" म्हटलं, "ठीक आहे, तुम्हाला पटलंय ना, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा." तर ते म्हणे, "नाही, ते येतील आता तुम्हाला भेटतील." म्हटलं, "ठीक आहे, येऊ दे, भेटू दे." ते आले, भेटले मला आणि म्हणाले, की "हे असलं काही चालणार नाही आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाहीत, तर आम्ही तिला बरियल करायला जागाच देणार नाही." म्हटलं, "असं नाही असू शकत. आम्ही जिवंत माणसाच्या किडनीज त्या आमच्या सिस्टर इथे काम करतात. असं त्यांना का फसवू आम्ही? असं नाही होऊ शकत." म्हटलं आणि त्या ब्रेन डेड आहेत. हे सायंटिफिकली टेस्टेड आणि हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यात लक्ष घालू नका. मग ते म्हणाले, "नाही, आमच्या धर्मात हे चालत नाही. अलाउड नाहीये आमच्या धर्मात हे. आम्ही रक्तदान सुद्धा करत नाही. तर ऑर्गन डोनेशन कसं काय करणार?" म्हटलं, "बरं ठीक आहे, बघू आम्ही नंतर." म्हणून ते दोघं गेले. पण ते दोघं हॉस्पिटलमध्येच फिरत होते आणि त्या सिस्टरचे सगळे नातेवाईक आले आणि म्हणाले, की "आता काय करायचं?" मी म्हटलं, "तुम्ही ठरवा आता काय." तर म्हणे, "नाही, आम्हाला करायचंय की दान, किडनी दान करायचंय." कारण ती खूप सोशल होती आणि तिला खूप आवडायचं असं सगळं दान-धर्म आणि हे करायला. त्यामुळे असू द्या आमच्या धर्मात नरी नसलं तरी करायचंय. मग म्हणलं, "ठीक आहे, सकाळी होणार आहे ते, त्यामुळे काय आता जा तुम्ही घरी." तर मी पण जायला निघणार कारण ते क्रॉस मॅचचा रिपोर्ट आणि हे सगळं 12-1 मला घरी जायला वाजणार होते. तर ते परत आले. ते म्हणाले, की "ते प्रीस्ट मला शोधतायत." म्हटलं, "का?" नाही म्हणे, "ते म्हणतात, की तू जर पे केलं, तर आम्ही बरियलला जागा देणार नाही." ते त्याच मुद्द्यावर अडून आहेत. म्हटलं, "मग आता काय करायचं?" तर म्हणे, "मला मॅडम वाचवा." म्हटलं, "काय मारणार थोडी आहेत?" तर म्हणे, "नाही मारणार नाही, पण मला त्यांच्यापासून वाचवा." म्हटलं, "ठीक आहे." मग मी त्या त्या सिस्टरच्या नवऱ्याला माझ्या ऑफिसमध्ये बंद केलं. लाईट्स ऑफ केले, बाहेरनं कुलूप लावलं आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲज इफ काहीच मला माहीत नाही तो कुठे अशी हिंडत राहिले. जेव्हा ते प्रिस्ट कंटाळून निघून गेले, तेव्हा त्याला बाहेर काढलं. आ आणि ते झालं दुसऱ्या दिवशी ऑर्गन डोनेशन आणि मग नंतर ते शांत. शांत झाले. तर असे धर्माचे ह्याच्यात सुद्धा म्हणजे येऊ शकतं. पण सगळ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे, की अवयवदान हे करू शकतो आपण. नक्कीच आणि मला असं वाटतं, की या अवयवदानामुळे आपले जवळचे नातेवाईक कायम कुठल्या ना कुठल्या रूपाने ह्या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहतायत. याच्यासारखं चांगलं फिलिंग दुसरं कुठलंच नाही. आणि ब्रेन डेड होणं हे सुद्धा नशीब खरंय. आहे. उद्या मी नेहमी म्हणते मी इतकं काम करते, इतकी वर्ष या क्षेत्रात आहे, पण मलाही माहिती नाही ना माझा मृत्यू कसा होणार आहे. त्यामुळे मी जरी असं म्हटलं, की मला ऑर्गन डोनेशन करायचे, पण मला ती संधी मिळाली पाहिजे ना, त्यासाठी मी ब्रेन डेड झाले तरच ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. अदरवाईज फक्त टिश्यू डोनेशन होऊ शकतं. पण ऑर्गन डोनेशनमुळे नक्कीच कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे ब्रेन डेड होणं हे सुद्धा भाग्य भाग्यच आहे. खरंय. त्यासाठी भाग्यच पाहिजे तुमचं. बापरे! मॅडम हा जो सगळा अनुभव आहे डोनरपासून रेसिपियंटपर्यंतचा, ह्याच्यात भावनांचे वेगवेगळे स्तर आणि अनुभव आपल्याला येतात. कधी राग असतो, कधी दुःख असतं, कधी आनंद असतो.
या सगळ्या भावनांना हाताळताना आपल्या भावनांना कंट्रोल ठेवण्याचं कसं जमतं तुम्हाला? त्याच्यासाठी थोडंफार मेडिटेशनचा भाग. माझं मेडिटेशन नाही, प्रत्येकजण काहीतरी जपते म्हणा किंवा असं, पण माझं मेडिटेशन गेली 8 किंवा 10 वर्ष आहे. रोज व्यायाम करणं, चालायला जाणं, संध्याकाळी काही घरात जे जपजाप्य असतं तेवढंच. पण त्यांनी हे होतं असं नाही, पण मन स्वतःचं शांत ठेवणं आणि कंट्रोल्ड ठेवणं, हे काही गोष्टी कॉलेजमध्ये MSWच्या शिकवलेल्या आहेत. सेल्फ काउन्सिलिंग, सेल्फ इव्हॅल्युएशन. आपण रोज संध्याकाळी आम्हाला अशी सवय लावलेली आहे कॉलेजमध्ये, कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये. रात्र झाली की रात्री आज दिवसभरात ज्या आपण गोष्टी केल्या, त्याचं एक इव्हॅल्युएशन करायचं, की आपण कुठे चुकलोय, आपण कुठे आपल्या इमोशनल इम्बॅलन्स झालाय आणि आपण कसं करेक्ट करायला पाहिजे. या सगळ्या व्हॅल्यूज ज्या त्या वयात आणि त्या कॉलेजमधनं आल्या, त्या आणि स्काउटमध्ये मी होते. तर तिथनं असं सगळं आणि JCSमध्ये होते. तर तिथनं याचा नक्कीच परिणाम होतो स्वतःच्या सेल्फ कंट्रोलवरती. तर असा भावनांचा अतिशय चांगला अनुभव किंवा भावनांचा अतिशय विदारक अनुभव तुम्हाला कुठला आठवतो का? चांगला अनुभव म्हणजे मी आता मगाशी ती जी हवालदाराची गोष्ट सांगितली आहे कहाणी, तर ती ऐकताना मला पण खूप, आणि दरवर्षी आता यावर्षी पण 19 जुलैला आहे आमचा नमन दिवस. तर तेव्हा त्या नमन दिवसाच्या निमित्ताने जे सगळे डोनर फॅमिलीज येतात, जे खूप बोलतात, की कशाप्रकारे आत्ता म्हणजे मी त्या सगळ्या नातेवाईकांना, आता आम्ही गेल्या वर्षीच्या डोनर्समध्ये, की प्रत्येकालाच फोन करून किंवा WhatsApp मेसेजेस करून जास्तीत जास्त त्या फॅमिलीजनी यावं आणि त्यांचं आम्ही फेलिसिटेशन, कौतुक सोहळा आहे हा. दुसरं आपण त्यांना काहीच देत नाही. तर एक त्यांना प्रमाणपत्र, शाल, आणखीन एक चांगलं जेवण आणि त्यांच्यासाठी एक सुरीली म्हणजे संगीताची श्रद्धांजली, असा तो दरवर्षीचा ZTCCचा कार्यक्रम असतो. तर या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मला एका बाईंचा फोन आला, की माझ्या अ, मुलीचं पण अवयवदान झालेलं आहे. तर तिच्या सासरकडची मंडळी, आम्ही असे एक 10 लोकं येऊ, तर चालेल का? म्हटलं चालेल. तर असे एक डोनर फॅमिलीवर ती सहज मी विचारलं, की कसा तिचा ब्रेन डेड झाली? तर ती मुलगी जी होती त्यांची, ती प्रेग्नंट होती आणि अबॉर्शन झालं आणि त्याच्यानंतर पत्ते खेळत बसली होती लहान बहिणीबरोबर आणि शी कोलॅप्स अँड देन शी डिक्लेअर्ड ब्रेन डेड. तर तिच्या आईनी अशी विनंती केली, की ती स्वतः गायिका होती. FM रेडिओवरती ती गायची. तर तिच्या आवडीची 4-5 गाणी तुम्ही म्हणाल का हो? असे खूप प्रसंग आहेत. म्हणजे आम्ही म्हटलं 4 का? तुम्ही सांगाल ती सगळी गाणी सुद्धा तिच्या आवडीची आणि आमच्या कलाकारांना आम्ही म्हणायला सांगू. असे खूप चांगलं, किंवा आता त्यातलीच एक आहे, जी बाईक रायडर होती मुलगी आणि स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट करायला गोव्याला गेलेली आणि ऐकलं नाही आईचं, की मध्यरात्री निघू नकोस. गोव्यातनं निघाली 12 वाजता रात्री आणि एकटी बाईक राईड करत आली आणि साताऱ्याच्या तिथे जवळ झोप डोळा लागला आणि ॲक्सिडेंट झाला. 24 वर्षाची मुलगी गेली ना. मग ह्या सगळ्या स्टोरीज आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला भयंकर आतनं म्हणजे हालायला लगेच हालायला होतं, की काय म्हणजे का नाही ऐकलं आईचं? का ऐकत नाही? छोटीशी गोष्ट होती. 12 वाजेपर्यंत तू जागी होती, थांब ना सकाळी 6 वाजेपर्यंत. काय फरक पडला असता? आणि 6 वाजता बाईक काढून तू ये, दिवसभर गाडी चालवत. झोप व्हायला पाहिजे ना. अशा सगळ्या गोष्टी खूप म्हणजे कधी-कधी हलवून त्रासदायक होतात. हां. हलवून टाकतात. त्रासदायक बनतातच, म्हणजे निश्चितच बनतात. हा प्रत्येक पेशंटचा अनुभव दोन्ही बाजूनी आहे. देणाऱ्याचा पण आहे आणि घेणाऱ्याचा पण आहे. घेणाऱ्याचा असा एखादा अनुभव? घेणाऱ्याचे तर खूप आहेत, म्हणजे जे पेशंट अगदी अ, बेडला खेळून आहे. खिळून आहेत आणि कित्येक वर्ष ऑर्गन मिळत नाही आणि कित्येकदा मला फोन येतो, तेव्हा मी अशी हतबल होते, की मी काय उत्तर देऊ त्यांना? किडनीच्या पेशंटना 4 वर्ष, 5 वर्ष वेटिंग पिरियड आहे. तुमचा नंबर 5 वर्षांनी येईल हो. कसं सांगा? 2000 पेशंटची यादी नुसती पुणे झोनची आहे. तर कधी नंबर येणार त्यांचा? सारखे फोन विचारत असतात. आता त्यातलंच एक डॉक्टर वृषाली पाटील म्हणून आहेत, ज्या ट्रान्सप्लांट सर्जन. त्यांचाच एक पेशंट, त्याचं किडनी पॅनक्रियास झालंय 2016ला. त्याचं आम्ही नेहमी सगळीकडे आमच्या PPT प्रेझेंटेशन्समध्ये त्याचं उदाहरण सांगतो,
की तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याला किडनी पॅनक्रियास ट्रान्सप्लांट करायचं होतं, पण ऑर्गन्स मिळत नव्हते. तर तो म्हणजे या सिच्युएशनपर्यंत आला होता, की आता मी सुसाईड करणार. तर काय जगून अर्थ आहे असं? आणि त्याला मिळाले दोन्ही किडनी, पॅनक्रियास. त्याचं ट्रान्सप्लांट झालं. त्याच्यानंतर त्याला 2 का 3 वर्षांनी गव्हर्नमेंटमध्ये जॉब लागला. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्याला गर्लफ्रेंड होती, तो 10वीत असल्यापासनं. आणि त्यांनी सांगितलं आईला, की माझी ही गर्लफ्रेंड आहे, मी हिच्याबरोबर लग्न करणार आहे. आई म्हणली, "अरे वेडा आहेस का? कशाला करतो लग्न वगैरे? कारण तुझं असं ट्रान्सप्लांट झालंय, तिचं आयुष्य." नाही म्हणलं, आईनी परवानगी दिली नाही, तर त्यांनी पठ्ठ्यानी पळून जाऊन लग्न केले. म्हणजे आता याच्यापेक्षा इन्स्पिरेशनल आणि छान म्हणजे तो पण फोन करायचा, "मॅडम कुछ हो सकता है क्या?" म्हणून, "नहीं हो सकता." आणि आज तो म्हणजे केवढी हिंमत त्याच्यामध्ये आली, की तू पळून जाऊन लग्न करू शकला. तर अशा पण खूप चांगल्या स्टोरीज आहेत, की पण इतकी सगळी वेटिंग लिस्ट आहे म्हटल्यावर मला असं वाटतं, की हे पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांनी सरकारला अशी विनंती करायला पाहिजे, की जेणेकरून जास्तीत जास्त अवयव डोनेशन्स होतील आणि ही वेटिंग लिस्ट 5 वर्षावरून 5 दिवसांवर आली, तर कितीतरी लोकांचं भलं होऊ शकेल. आणि वृषाली पाटील मॅडमचाही असाच आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. त्याचीही लिंक आपण ह्याच्यात देऊया. तुम्हाला तोही इंटरव्ह्यू नक्की बघता येईल. एका पुढच्या टप्प्यावर जाऊया मॅडम, की ही वेटिंग लिस्ट, हे अवयवदानाचे आकडे, हे सगळं बघितलं, की असं कधी होईल, की जेव्हा ज्याला हवाय त्याला पटकन अवयव मिळू शकेल? त्याच्याकरता खूप प्रमाणामध्ये ऑर्गन डोनेशन व्हायला हवं आपल्याकडे. आता बघा मी कालपासनं एका डोनरसाठी मी रात्रभर जागी आहे कालचं. तर त्या डोनरचं मेंटेनन्स आता थोडंसं कसं आहे, की सगळंच आपण पब्लिक वरती किंवा जनरल पब्लिक म्हणजे अवेअरनेस या गोष्टींवरती नाही. तर तोच अवेअरनेस आपल्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये पण वाह! नक्कीच. अतिशय महत्त्वाच्या विषयाला मॅडम तुम्ही हात घातलेला आहे. अवयवदान ही फक्त समाजाची जबाबदारी नाही, तर तितकीच डॉक्टरांचीही जबाबदारी आहे. येस. तर डॉक्टरांनी काय-काय याच्यात करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर डॉक्टरांना स्वतःला आता जसं ज्या हॉस्पिटलमध्ये हे डोनेशनचं हे डोनर आहे, तर डोनर मेंटेनन्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं आयडेंटिफाय झालाय डोनर, मुळात आधी आयडेंटिफाय करणं, सर्टिफाय करणं, तो ब्रेन डेड आहे हे डिक्लेअर करणं हे पहिलं चॅलेंज आहे. नातेवाईकांचं त्या संदर्भातलं काउन्सिलिंग करणं. काउन्सिलिंग झाल्यानंतर जर नातेवाईक हो म्हटले, तर त्या डोनरला मेडिकल मॅनेजमेंट करून इंटेन्सिव्हिस्ट जे असतात किंवा अनेस्थेटिस्ट इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये काम करत असतात, त्यांचं सगळ्यांचं ही जबाबदारी आहे, की तो डोनर मेंटेन करणं आणि नुसतीच जबाबदारी म्हणजे ते खरंच स्किलफुल आणि टफ जॉब आहे डॉक्टर्सचा. म्हणजे असं नाही सोपं काम नाहीये ते. पण ते काम करण्याकरता सुद्धा त्या डॉक्टर्सना ट्रेनिंग देणं किंवा त्यांना इक्विप्ड करणं, त्यांना नॉलेजेबल करणं, त्यांना अपडेट करणं. म्हणून मी म्हटलं तसं जसं सामाजिक स्तरावरती ऑर्गन डोनेशनचा पब्लिक अवेअरनेस जसा आपण पण एक फोरम आहे. तरी तो बऱ्यापैकी झालाय असं मी म्हणेन. हो, पण त्याच बरोबरीने मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये पण व्हायला हवा. म्हणजे जास्त प्रमाणात नाही असं नाही. अजून करायला स्कोप आहे आपल्याला. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला काय वाटतं मॅडम, तुमच्या अनुभवामध्ये ऑर्गन डोनेशनचं प्रमाण वाढण्यासाठी मोठ्यात मोठा अडथळा कुठला आहे? अवेअरनेसची कमतरता, गैरसमज, भीती, कुटुंबाची हेजिटन्सी का इन्फ्रास्ट्रक्चर? सगळंच आहे म्हटलं तरी चालेल. सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायला पाहिजे. नक्कीच. पण 35 वर्षापूर्वीची जागरूकता आणि आजची जागरूकता त्याच्यामध्ये फरक निश्चितच आहे. पण अशीच अजून काही वर्ष जातील, की ज्याच्यामध्ये आता यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडनं खूप प्रयत्न होत आहेत, की ऑर्गन डोनेशनसाठी जास्तीत जास्त अवेअरनेस प्रोग्राम, ट्रेनिंग जसं आता त्यांनी महाराष्ट्र म्हणजे आरोग्य विभागाने जसं की आपले हेल्थ मिनिस्टर आहेत श्री आबिटकर साहेब. तर त्यांनी हे खूप मनावर घेतलंय, की आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त ऑर्गन डोनेशन व्हायला हवं म्हणून हब अँड स्पोक मॉडेलचं त्यांनी नव्याने केलं आहे, कल्पना केलेली आहे, की NTORC म्हणजे ज्या हॉस्पिटल्समध्ये ICU आहे, OT आहे, तर त्या हॉस्पिटल्सना जे हायवेच्या लगत आहे,
तर तिथे समजा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला आणि ते पेशंट जर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, तर तिथे NTORCची परमिशन देणं, म्हणजे त्यांना ट्रान्सप्लांट करायची गरज नाही, पण डोनर NTORC तरी डोनर तिथे जर ते तयार असतील नातेवाईक, तर त्यांना तिथे ऑर्गन रिट्रीव्ह करता आले पाहिजेत, ही परमिशन देणं. त्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रमाणावर अवयव मिळू शकतील हॉस्पिटल्सना आपल्याला. परवानगी देणं. कारण असं कुठल्याही कोपऱ्यावरच्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन डोनेशन नाही होऊ शकत. मग त्या अशा फॅसिलिटीज असलेल्या हॉस्पिटल्सना NTORC अंतर्गत मान्यता देणं आणि ट्रेनिंग्ज घेणं. जसं आता या वर्षात 3-4 ट्रेनिंग आत्तापर्यंत आपल्याच झोनमध्ये, म्हणजे पुणे झोनमध्ये झाली आहेत. आता नाशिकला आहे, तर त्याला म्हणजे डॉक्टर्समध्ये पुन्हा अवेअरनेस क्रिएट करून त्यांना या मॉडेल अंतर्गत जास्तीत जास्त कन्व्हर्जन किंवा आयडेंटिफिकेशन तरी झालं पाहिजे. ह्याच्यासाठी सरकारचे नक्कीच, म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे खूप प्रयत्न चालूच आहेत, म्हणजे आणि ते चांगला स्तुत्य उपक्रम आहे, की असाच पुढे होत राहिलं तर कदाचित या परिस्थितीमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. ह्या प्रयत्नांनाच आपणही थोडासा हातभार लावूया आणि अवयवदानाविषयीचे काही प्रचलित गैरसमज आहेत, ते थोडेसे चर्चेत घेऊया. असं लोकांना वाटतं, की ऑर्गन्स मिळावे म्हणून मुद्दामून डॉक्टर लोकं पेशंटना वाचवत नाहीत. नाही, नाही. असं नाही. का करतील असं डॉक्टर? काहीच कारण नाही असं करण्याचं. आणखीन त्या प्रत्येक पेशंटला आधी मेडिकल मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट दिली जाते आणि असं आल्या-आल्या काही पेशंट ब्रेनडेड डिक्लेअर केला जात नाही. सगळ्या टेस्ट होतात, तपासण्या केल्या जातात आणि मगच त्याचं निदान, ते सुद्धा निदान करायला असं नाही, की आज मी गेले बघितलं आयसीयूत आणि हा पेशंट ब्रेनडेड आहे, असं नाहीये. त्याला सुद्धा नियम आहेत, की 4 जणांची ती कमिटी आहे. त्यांनी 2दा 6 तासाच्या अंतराने त्या पेशंटला किंवा डोनर आपण नंतर म्हणू, पण त्या पेशंटला सर्टिफाय करणं, की हा पेशंट ब्रेनडेड आहे आणि मगच ते कन्फर्म होतं आणि मग ऑर्गन डोनेशन बद्दल विचारणा केली जाते. त्यामुळे ते असं सहज इतकं कॅज्युअल्टीमध्ये पेशंट गेला, आणखीन तो ब्रेनडेड झाला. असाच दुसरा एक समज आहे, की नातेवाईकांची कन्सेंट न घेता सुद्धा अवयव काढून घेता येतात. नाही. मृत्यू असलेल्या कुठल्याही रुग्णाच्या बाबतीमध्ये असं होत नाही. इव्हन जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांची बाबतीतही असं होत नाही, नाही. नाही. त्यामुळे नातेवाईक आणि ते सुद्धा कायद्याअंतर्गत असलेले नियर रिलेटिव्हज, म्हणजे आई, वडील, बहीण, भाऊ, असा काका आलाय आणि त्यांनी कन्सेंट दिली आहे, नाही चालू. ते पण आम्हाला पाहून घ्यावं लागतं. मला ॲज ZCC कोऑर्डिनेटर, की कन्सेंट पेपरवर सही कोणी केली आहे? आईनी, तिचं आधार कार्ड, वडिलांनी केली आहे, त्यांचं आधार कार्ड. लहान मुलं डोनर, आत्ता गेल्या महिन्यात कितीतरी, आत्ता एक रुबी हॉलमध्येच होता, 3 वर्षाचा बच्चू डोनर होतो. डोनर होता. मग त्याचे आई-वडील दोघं आहेत का? कोण देतंय कन्सेंट? हे पण सगळ्या लीगॅलिटीज पण बघणं, हे खूप महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम ZPCC वरती आहे. अवयव दान करणारं जे शरीर असतं, त्या शरीराला विद्रुपता येते. त्या शरीराचे जे रिच्युअल्स असतात, त्या आपल्याला करता येत नाहीत. ह्यात कितपत तथ्य आहे? असं अजिबातच नाहीये. जेव्हा ऑर्गन डोनेशन होतं, तेव्हा ऑर्गन डोनेशन झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरमधनं व्यवस्थित बॉडी सुचर करून, जसं एखादं ऑपरेशन झालेलं असतं, तसं सुचर करून नातेवाईकांच्या हातात दिली जाते. उलट त्या डोनरला गार्ड ऑफ ऑनर दिला जातो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. मानवंदना दिली जाते. त्यांना हार, फुलं घातली जातात प्रत्येक ऑर्गन डोनर व्यक्तीला आणि मगच फायनल रिच्युअल्स करता किंवा अंत्यविधीच्या इतर संस्कारांकरता नातेवाईकांच्याकडे ती बॉडी हँडओव्हर केली जाते. त्यामुळे विद्रुपता नाही. वयाची काय अट आहे? जास्तीत जास्त काय वयापर्यंत अवयवदान होऊ शकतं? मेंदूवृद्ध अवस्थेमध्ये असलेल्या आत्तापर्यंत 85 वर्षाच्या 86 वर्षाच्या आजोबांचं पण अवयवदान झालेलं आहे. दान आहे. त्यामुळे आणि आपल्याकडे आता पुणे ZTCCमध्ये 3 वर्षाचं सर्वात छोटं यंगेस्ट डोनर होतं. पण मुंबईमध्ये आणखीन बाकी देशामध्ये 2 वर्ष, 1 वर्ष, 18 महिने वगैरे असे पण, 1 वर्ष 6 महिने, सॉरी, 18 महिन्याचं म्हणजे 1.5 वर्षाचं पण मुलाचं डोनेशन झालेलं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातले 35 वर्ष याच्यासाठी दिलेली आहेत मॅडम. ह्या सगळ्या गोष्टींचं भवितव्य, फ्युचर तुम्हाला काय आहे असं वाटतं? तुमचं काय स्वप्न आहे? काय असावं?
स्वप्न असं आहे की जास्तीत जास्त ऑर्गन डोनेशन झाली पाहिजेत. जसं आता आम्ही महिन्याला 5 किंवा 6 करतो. तर मग त्याच्यातलाच मला गमतीचा एक किस्सा म्हणून की मी जेव्हा फेलोशिप करायला फिलाडेल्फियाला गेले होते, तर तेव्हा मला त्यांनी विचारलं की "किती होतात तुमच्याकडे? किती झाले डोनेशन?" तर मी खूप कौतुकाने सांगितलं 50 झाली. "वॉव! व्हेरी गुड. व्हेरी गुड रेट ऑफ ऑर्गन डोनेशन इन इंडिया." म्हटलं, "नो, नो. 50 आय एम टॉकिंग अबाउट इन 1 इयर." ओह माय गुडनेस! ते म्हणाले, की "अहो आमच्याकडे महिन्याला 100 होतात." बापरे! मग महिन्याला 100 आणि आमची वर्षाला 50 म्हणजे काही कुठे काही त्याचा ताळमेळच नाहीये. तर ते जसे लोकं मी बघून आले, की 24 तास चालू असतं, 24 तास. उसंतच नाही. म्हणजे जसं हॉस्पिटलमध्ये ड्युटी चेंज होत राहते 8-8 तासांनी, तशी कोऑर्डिनेटर्सची ड्युटी चेंज झाली पाहिजे. इतकं काम वाढलं पाहिजे, की आता मी एकटी बघते, उद्या माझ्या बरोबरीने ॲट अ टाईम अजून 4 लोकं रात्रीचे कॉल करतायत, 4 लोकं 4 कॉल करतायत, असं असं दृश्य दिसलं पाहिजे. तर ही वेटिंग लिस्ट पण आपली कमी होऊ शकेल. भारताच्या ब्रेन डेथ ऑर्गन डोनेशनमध्ये तुम्हाला एकच गोष्ट जर बदलायची असेल, तर तुम्ही ती काय सुचवाल? खूप कठीण प्रश्न आहे. पण मला असं वाटतं, की जे प्लेज फॉर्म आपण भरतो जिवंतपणे आणि आपल्या भारतामध्ये अशी सिस्टीम कायद्यामध्ये असं आहे, की जिवंतपणी मी जरी म्हटलंय, की मला ऑर्गन डोनेशन करायचंय. पण मी झाल्यानंतर, माझा नातेवाईकांनी मृत्यू नाही. झाल्यानंतर ते हक्क नातेवाईकांकडे ठेवलेले आहेत आपल्या कायद्यात. म्हणजे माझी जी इच्छा आहे, त्या इच्छेला नातेवाईक डिसऑनर करू शकतात. ते म्हणू शकतात, की "हो, तिने लिहिलंय, पण आम्हाला नाही द्यायचंय. कशाला तिच्या बॉडीला विद्रुपता आणा किंवा कशाला आय डोनेशन करायची काहीच गरज नाही." जे खरं तथ्य नाहीये. कुठल्याही प्रकारे बॉडीला विद्रुपता येतच नाही. येतच नाही. पण भावनिक एक आपल्याकडे भारतीय समाजामध्ये आपण भावना इमोशनल क्वोशंट खूप हाय. इमोशनल क्वोशंट खूप हाय आहे. त्यामुळे आम्हाला तिला त्रास नाही द्यायचा. त्यामुळे नको असं काही. हे गेलं पाहिजे असं मला वाटतं. उलट प्रत्येकाने आपण तर म्हटलं पाहिजे, की ह्याच्यात होणं शक्य असेल, तर जरूर अवयवदान करा. करा आणि म्हणजे मी जर म्हटलंय, की मी माझं ऑर्गन डोनेशन करायचंय किंवा मी माझी बॉडी डोनेट करायची आहे, तर ती नातेवाईकांना तो हक्क नाही राहायला राहिला पाहिजे. पाहिजे. जर मी असं लिहून ठेवलंय, मी विल केलंय किंवा मी विश माझी आहे, मी प्लेज फॉर्म भरलेला आहे जिवंतपणी, तर ती डिसऑनर होते कारण त्याला आपला कायदा हे आहे, की तुम्ही म्हटलात नाही, की ते नाही होऊ शकतं. तुम्ही हो म्हटलात, तर ते होऊ शकतं. नातेवाईकांना जो अधिकार ठेवलाय, तो मला असं वाटतं, की जर तो अ, बदलता आला, तर कदाचित त्यांनी आपल्याकडचा ऑर्गन डोनेशन किंवा बॉडी डोनेशन किंवा टिश्यू डोनेशन हे अ, वाढू शकतं अजूनही, असं अ, मला वाटतं वैयक्तिक. आपण आपल्या ह्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात येत आहोत. तर मी काही प्रश्न काढलेले आहेत, ज्याची तुम्ही थोडक्यात किंवा एका वाक्यात उत्तरं देऊ शकाल का? इंटरेस्टिंग प्रश्न आहेत बघा. ऑर्गन डोनेशन एका वाक्यात तुमच्या दृष्टीनं काय आहे? समाजकार्य. वाह! ऑर्गन डोनेशनची सगळ्यात ब्रेव्ह फॅमिली तुम्हाला भेटलेली कोणती? मगाशी मी म्हटलं तसं आमच्या स्टाफ सिस्टरची. तसं तर मला वाटतं प्रत्येक कुटुंब जे ब्रेव्हच आहे. हो, करेजियस डिसिजन. प्रश्नच नाही. कारण आपल्या जवळच्या भावनिक व्यक्तीला आपण आणखी कित्येक जणांच्या आयुष्यामध्ये निगडीत करतो ह्याच्यासारखा ब्रेव्ह म्हणजे मागे एक मी तुमच्या रॅपिड फायरमध्ये मी थोडं डिस्टर्ब करते, नाही, नाही. जरूर. की जसं आहे की ब्रेव्ह फॅमिली म्हणतात, तसं म्हणजे प्रत्येकच फॅमिली ही करेजियस डिसिजनच आहे प्रत्येकाचाच. पण 7 महिन्याची नाही फुल टर्म प्रेग्नन्सी असलेली अक्लामशियानी ज्या बाईचा मृत्यू होतो, आणखीन त्या बाईचे सर्व सासरची मंडळी, नवरा, सासू-सासरे, आई-वडील सगळेजण आपल्या तरुण मुलीचं ऑर्गन डोनेशन करतात आणि तिचं मूल तुमच्या पदरात आहे आणि ते मूल ऑर्गन डोनेशनच्या नमन दिवसाला आईसाठी तो पुरस्कार घ्यायला स्टेजवर येतो ना, तो प्रसंग न विसरता येण्यासारखा आहे. ती खरी ब्रेव्ह फॅमिली आहे. अगदी खरं आहे. एक गैरसमज
जो जर आपण दूर केला तर आपलं काम सोपं होऊ शकेल असं? ह्याच्यामध्ये माल प्रॅक्टिस चालते. हा जो गैरसमज आहे, तो जर दूर झाला तर बरंच गोष्टी म्हणजे सोप्या होऊ शकतात. ह्या कार्यक्रमाच्या टप्प्यावर आपल्याला अशी संधी आहे मॅडम, की महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक कुटुंबांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. तर मी तुम्हाला अशी विनंती करतो, की ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातनं या सर्व कुटुंबांना तुम्ही काहीतरी एक आवाहन करावं. आव्हान म्हणजे मी आता पूर्ण पॉडकास्ट तेच सांगते, की मेंदू मृत अवस्थेमध्ये कुठल्याही व्यक्तीला जाणं हे खरोखरीच भाग्याचं काम आहे. हे आपण ठरवू नाही शकत. मी ठरवू शकत नाही, की मी उद्या ब्रेन होणार आहे. तर ब्रेन जर झालं आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या अगदी घनिष्ठ, की जिथे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे, असं जर असेल तर ते सोडता कामा नये आणि जेवढ्या मॅक्सिमम नंबर ऑफ ऑर्गन्सची म्हणजे सर्व ऑर्गन्सची कन्सेंट आपण दिली पाहिजे, परवानगी दिली पाहिजे आणि जेणेकरून त्याच्यामुळे अ, बऱ्याच लोकांना चांगलं आयुष्य हे जगायला मिळू शकतं. आणखीन अनेकांचं आयुष्य चांगल्या प्रकारे बदलू शकतं. पोस्ट ट्रान्सप्लांट केअर आणखीन पोस्ट ट्रान्सप्लांट झालेले कित्येक रुग्ण असे जे आहेत, आता येणाऱ्या अवयवदान जो दिवस आहे, त्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये 2025 साली पुण्यातल्याच एका महिलेचं लिव्हर ट्रान्सप्लांट होऊन 24 वर्ष झालंय. तिने 2025ला जर्मनीला वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेममध्ये अनेक गोल्ड मेडल्स मिळवलेत. वाह! त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे. तर हे आयुष्य त्यांचं बदललं ना आज ऑर्गन डोनेशनमुळे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या सर्व लोकांनी ऑर्गन डोनेशन मृत्यू पश्चात म्हणजे मेंदूमृत अवस्थेमध्ये असताना हे केलंच पाहिजे, असं आवाहन मी नक्कीच करू इच्छिते. मॅडम, तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आवर्जून इथे आलात. आमच्याबरोबर ह्या अतिशय हृद्य गप्पा मारल्या. ह्या गोष्टींमधून मला स्वतःला खूप काही शिकायला मिळालं आणि मला खात्री आहे, की हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्की शिकायला मिळालं असेल. तुम्हालाही जर मनापासून वाटत असेल, की आपल्या मृत्यूपश्चात आपल्याला अवयवदान करायचं असेल, तर त्याचा प्लेज फॉर्म आपण या कार्यक्रमाच्या लिंकमध्ये देऊया, जेणेकरून तो आवर्जून तो प्लेज फॉर्म भरू शकतील आणि आपल्या ज्या ऑफिशियल सगळ्या वेबसाईट्स आहेत, त्याही सगळ्यांशी शेअर करूया. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे सगळं पटत असेल, आवडत असेल, जे नक्कीच पटणार आहे आणि आवडणार आहे याची मला खात्री आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. थँक यू सो मच. धन्यवाद.